ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का या प्रश्नावरती राऊतांनी नो कमेंट असं उत्तर दिलं। ठाकरेंच्या युतीमध्ये आलबेल नाही का या प्रश्नावरती बोलणं संजय राऊतांनी टाळलं। यावरती आता संजय शिरसाट यांनी टीका केली। ठाकरे बंधू युतीमध्ये तुम्ही खूप महत्त्वाची भूमिका बजावली, असं असताना स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं। लोकांच्या प्रतिक्रिया आहेत। नो कमेंट्स। संजय राऊतला पुढचं आता मला वाटतं काही थोडं बहुत कळायला लागलेलं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेला दिलेली वागणूक, मनसेने आता त्यांच्या पक्षाची घेतलेली लाईन, त्यांचे असलेले इतर भेटीगाठी, त्यामुळे उभाटा गटाचे लोक अस्वस्थ आहेत। आणि मला वाटतं ही आता जी काही महानगरपालिकेच्या टायमाला झालेली जी काही युती होती ती आता संपुष्टात येण्याचे चिन्ह दिसत आहेत, म्हणून संजय राऊतचं नो कमेंट्स आहे। तर ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवकाऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद दिलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे दोन्ही पक्षात अजूनही समन्वय सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ठाकरेंच्या सेनेकडून 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत चर्चा सुरू असून यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे आणि सूरज चव्हाण यांची एक बैठक या संदर्भात पार पडली। आता पुढची बातमी बघूयात, ती म्हणजे राज्यसभेसंदर्भात आदित्य ठाकरे आणि माझी भूमिका ही सारखीच असल्याचं राऊत म्हणाले। शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली आहे, त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही। त्यामुळे तीनही पक्ष एकत्र आल्याशिवाय महाविकास आघाडीतील निवडणूक अशक्य असल्याचं संजय राऊत म्हणाले। आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये, सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना। माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट। त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे। हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय? आदित्य ठाकरे अशा प्रकारे चुकीचं विधान करणार नाही। एक खासदार निवडून जाईल, आम्हाला पुन्हा 20-1 मतांची बेगमी करावी लागेल। ती जर होत असेल तर 2 जातील। अद्याप माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, हो, तुमच्याशी त्यांची चर्चा तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेला आता जसं काही बदल झाले तसे बदल झालेले नव्हते। पाहू ना तुम्ही, फार त्याच्यावरती फार टेन्शन किंवा प्रेशर घेऊ नका।